रोज अंगाने का हात लावलत मला? आता घटस्थापन आहे. मग सोहळ्याने करणार आहेस? नाही सारंग सर, पण कसं तरी वाटतं ना. मला छान वाटतं ना पण सावली. आता मला पुन्हा आंघोळ करावी लागेल. बेस्ट. माझी पण आंघोळ राहिली. अहो मी सॉरी. नाही सॉरी, मी नव्हते मारणार. हो. खाली सगळे वाट बघत असतील, मी जाते. सॉरी. देवा, माझी बायको खरंच डेंजर आहे. बहिणी, छान दिसतंय ना? खूप छान दिसतंय. तुला खरं सांगू का सावली, असे सणवार असले ना की थोडा उत्साह वाटतो. नाहीतर हल्ली आनंदाचं कारण शोधून सुद्धा सापडत नाही. का सापडत नाही? अहो मी आहे, सारंग सर आहेत, घरातले इतर मंडळी आहेत आणि हो, मी आहे ना. माझ्याकडे फक्त बघत राहा वहिनी. असं तुला हसलंय ना. बघ बघ. खरंच पण तुम्ही सगळे आहात म्हणून मला आधार वाटतो. तुमच्यामुळेच उत्साह येतो मला. अमृता, झाली का सगळी तयारी? हो आई, बघा ना किती छान आरास झाली. खरंच सगळी पूजा सावलीने मांडली एकटीने. मी फक्त थोडीशी मदत केली ती. आणि मी ना मदत केली. मी तर धावत पळत खडक बसलेला गेलो. माती आणि पाणी घेऊन आलोय. हा, हो बबलू महाराज, तुमच्यामुळेच झालंय सगळं. तुमच्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. बस बस बस, पुरे मस्करी. आता घट बसलेत ना, आता पूजा करून घ्यायला हवी. बबलू, हा. जा घरातल्या सगळ्यांना बोलवून आण. सगळ्यांनी एकत्र करायची आज पूजा. खरंच घर असं भरलेलं असलं ना की मन सुद्धा प्रसन्न राहतं रे. खरं सांगू का, माझं हे सगळं कुटुंब मला एकत्र दिसलं ना की मला खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात थोडी सावधगिरी पण बाळगायला हवी तिलोत्तमाबाई. नाही तर सुखाला नजर लागते. वाटलंच मला. सगळं सुरळीत चाललं होतं ना माझ्या आयुष्यात, मग तू आला कसा नाहीस? सणासुदीला काय करतोयस माझ्या घरात? तिलोत्तमा मॅडम, माफ करा पण मीच त्यांना इथे बोलवलंय. तू का? चांगल्या हेतूनच बोलवलंय तिनं, कारण ती सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करते. सारंगवर आणि पर्यायानं तुमच्या कुटुंबावर एक संकट घोंगावतंय, त्यासाठी मी इथे आलोय. संकट, आणि तेही मेहंदळींवर. ए हॅलो, जरी आमच्यावर संकट आलं ना तरी आम्ही खंबीर आहोत फेस करायला. तू का आलायस इकडे? एक्झॅक्टली. बरोबर आहे, पण ते संकट जर समोरच्या दारानं आलं तर फेस कराल ना. जर मागच्या दारानं आलं, अलगद पावलांनी आलं, आवाज न करता ते आलं, तर कसं फेस कराल? करू.
आम्ही करू आमचं आमचं सगळं मॅनेज. त्यात सुद्धा मला वाटत नाही आम्हाला तुझी गरज भासेल. तिलोत्तमा मॅडम, एकेकाळी तुमचा माझ्या विद्येवर खूप विश्वास होता. मी काढलेल्या मुहूर्तांवर तुमच्या आनंदाचे क्षण आनंदातच साजरे झालेले आहेत. मी केलेल्या भाकितांवर तुमचं घर अनेकदा तरलेलं आहे. हा, आता मधल्या काळात काही वितुष्ट घडलं आपल्यामध्ये, पण मी काही फार काळ ते धरून ठेवणाऱ्यातला माणूस नाही. आणि तुम्ही ते धरून ठेवू नये अशी आशा ठेवतो. असो, आता मुद्द्याचं बोलतो. चांगला दिवस आहे, आत्ताच घट बसलेत, अशा आनंदाच्या क्षणी काहीतरी वाईट साईड बोलून मला सणाचा आनंद घालवायचा नाही. वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी मी स्पष्ट करीनच. फक्त इतकं लक्षात ठेवा की मी तुमच्या बाजूने, कारण माझी लाडाची लेक तुमच्या घरात आहे ना. तिच्यावर आणि तिच्या नवऱ्यावर एक संकट गोंगावतंय, कळलं का? तर सावध राहून त्याचा इलाज करणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठीच मी इथं आलेलो आहे. सावली, मला सारंगच्या रूममध्ये घेऊन जातेस? या. आजपर्यंत इतक्या माणसांबरोबर डील केले मी, पण सारंगबरोबर डील करणं इतकं सोपं नाही आहे. काय ना, डिफिकल्ट माणसांना सरळ करणं सोपं असतं, पण जी माणसं आधीपासूनच सरळ आहेत त्यांच्याबरोबर डील करणं फार डिफिकल्ट आहे. आणि सारंग एक्झॅक्टली तसाच आहे, पण तो सतत माझ्या समोर असेल असं काहीतरी करायला हवं. नेमकं काय करू कळत नाहीये. सारंग बरोबर एक नवीन ब्रँड सुरू करायचा आहे मला. एनिवे, दोन्ही कंपन्या कॉस्मेटिक्समध्येच आहेत ना, जॉईंट व्हेंचर तर करूच शकतो. किंवा त्याच्या नवीन प्रोडक्ट लॉन्चसाठी फंडिंगची ऑफर करू का? आय मीन, कॉर्पस लागतच असेल ना, पण त्याने मी सतत त्याच्याबरोबर नाही राहू शकत ना. मला त्याच्याबरोबर घरात राहता यायला हवं. असं काहीतरी करायला पाहिजे. घरात मी तुम्हाला एक सुचवू का? मला सुचत नाही असं वाटतं का? नो नो मॅम, तुम्ही तर खूप स्मार्ट आहात, पण मला जे वाटलं ते मी तुम्हाला सुचवू का? बोला. म्हणजे बघा ना, आपण दरवर्षी आपल्या मॅनेजमेंटमध्ये नो युअर फॅमिली असा जो काही प्रोग्राम चालवतो ना, आय मीन मॅनेजमेंटमधली लोक एकमेकांच्या घरी जाऊन राहतात. मॅम, आपण तसंच काही केलं तर? माय डिअर किरण, ही ऍक्टिव्हिटी आपण जॅनमध्ये करतो ना, आता मध्येच कशी करणार? अहो मॅडम, तीच तर गंमत आहे ना. हे सगळं आपल्याला माहिती आहे, मेंढरी फॅमिलीला कुठे माहिती आहे? Oh, yes. हा सारंग दादाला नाराज नाही करायचं. काही होऊन दे, राजकुमार दादाला शोधून आणणारच. बबलू, एक काम कर ना, राजकुमार दादा आधी ज्या ज्या ठिकाणी जायचं ना, एकदा तिकडे जाऊन बघ. आणि देवाला फोन कर. आणि त्याची मैत्रीण कोणती? जुली. हां, तिच्या घरी जा आणि चेक कर एकदा आहे का. हां, त्याचा पत्ता लागलाच पाहिजे आज. लागला पाहिजे? लागला समजा. अहो, लहानपणापासून माझं स्वप्न होतं डिटेक्टिव्ह व्हायचं, रॉ एजंट व्हायचं, सीआयडी व्हायचं. हे बबलू, हे उंचीमुळे राहून गेलं, पण तुमचं काम होणार. तू ना एक्साइटमेंटमध्ये येऊन काही करू नकोस. 0026. हे का आता? हा माझा नंबर आहे, मीच दिलाय. आज काम होणार. अन्नाला शिवणार नाही, पण काम होणार. उपाशी राहणार? जमेल तुला? नाही, उपाशी राहून काम नाही होणार ना. बरोबर आहे, पण होईल, 100% काम होणार. बबलू ऐक, आपण दादाला शोधतोय हे कोणालाही कळता कामा नाही.
आपल्या घरातल्यांना पण नाही. काय झालं तरी आपला भाऊ आहे रे तो. त्याला ही संधी मिळायला हवी. पण जर हे आईला कळलं ना तर त्याला आई कधीच माफ नाही करणार. डोंट वरी, समथिंग युअर एवढी बिकॉज दॅन चेंज द डब्ल्यू. ना ना काळजी करू नका, शोधायला आणतो मी. बाजूला होत जा की. माझी विचारपूस करायला कोणी आलेलं का? काय तुला काय वॉचमॅन वाटतो का मी? चल दे आई येतात लोक. काय नाही नीट बोल की. आई वडिलांनी नीट बोलायला शिकवलं नाही? नाही बोलायला शिकवलं. माझा आई वडिलांना शिकव. अरे तू जा ना. आई शपथ. तुमचा माणूस सापडला. तारा, सोहम गेल्यापासून तुला एकटं वाटत असेल ना? पण अजिबात एकटं फील करायचं नाही. तुझ्या हक्काची व्यक्ती आहे या घरात. तुला काहीही लागलं हक्काने माग माझ्याकडे. थँक्यू सो मच वहिनी, अगदी बरोबर बोला. सोहम सोबत नाहीये त्याचा त्रास तर होतोय, पण तो ज्या कामासाठी गेला ना त्याचा विचार केला तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि पहिल्यांदा त्याने त्याचा करिअरचा विचार केलाय. कारण इथे असता तर स्वतःचा विचार करायचा सोडून नुसतं फॅमिलीच करत बसला असता. खरं आहे तारा. ॲक्च्युली आपल्या नवऱ्यांमध्ये आपल्यामध्ये ती कॅपॅसिटी की आपण काहीही करू शकतो. पण या लोकांच्या डोक्यात जे लहानपणापासून खूळ बसवलं गेलंय ना, फॅमिली फॅमिली फॅमिली, त्यातून हे लोक बाहेरच पडत नाही. हो ना, सतत आपलं आई दादा वहिनी. आता लग्न झालंय ना, मग बायकोचा पण विचार केला पाहिजे. केलाच पाहिजे. पण मॉम पण तसंच वागतात ना. नाही म्हणजे बघ ना, थोडी पार्शलिटी तर ते करतात. सगळ्यांना अडकून ठेवल्यासारखं आहे. सतत आपलं सारंग 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 करत बसतात. पण बाकीची पण मुलं आहेत ना, सारंग पुढे त्यांना कोणीच दिसत नाही. हो, मला पटतंय तुमचं, पण आपण काय करणार? करू शकतो तारा. योग्य संधीची वाट बघायची. आता जगन्नाथ म्हणालाच आहे ना, सारंगवर काहीतरी संकट येणार आहे. ती खरं तर आपल्यासाठी संधी ठरू शकते.
पण वहिनी, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता? नाही, एवढा नाहीये, पण थोडा आहे. तुला माहिती नसेल म्हणून सांगते तारा. एक काळ असा होता जेव्हा या घरात जगन्नाथला विचारल्याशिवाय एक पान हलायचं नाही. आणखी एक गोष्ट सांगते तुला. जगन्नाथने बोललेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या होतात. आणि आता त्या मूर्ख मुलीने जर जगन्नाथचं म्हणणं सिरियसली घेतलंय तर आपणही घेतलं पाहिजे. तसं तो म्हणाला की सारंगच्या आयुष्यात संकट येणार आहे आणि जगन्नाथ म्हणालाय म्हटल्यानंतर येणार कन्फर्म. मग आता ते संकट मोठं कसं होईल हे आपण बघायचं. कारण त्या मूर्ख मुलीची या घरात ती सत्ता आणि सारंगची ऑफिसची सत्ता मला संपवायची. कारण लिगली बघायला गेलो तर राजकुमार दादानंतर वारसा हक्काने या घरावर, ऑफिसवर, मेहंदळींच्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे. हे बघ सारंग, माझ्या लेकीची आणि तुझी काळजी वाटली म्हणून मी तुला समजावायला आलोय. बाहेर परिस्थिती इतकी अवघड आहे ना, जिकडे जाशील तिकडे तुझ्या मागे संकट उभं आहे. दुसरा कुठला इलाज असता तर मी लगेच तुला सांगितलंही असतं, पण सावलीला सोबत ठेवणं हा एकमेव उत्तम उपाय आहे. हे बघा जगन्नाथजी, तुमच्या विद्येवर मी शंका नाही घेत, पण खरं सांगतो माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. आणि धागा बांधलाय ना मी, मग या सगळ्या गोष्टी करायची काय गरज आहे? हे बघ, फक्त धागा महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाची. आणि ती व्यक्ती काही दुसरी तिसरी कोणी नाही, माझी लेक आणि तुझी बायको आहे. आणि माझी लेकच तुला या संकटापासून वाचवू शकते. पण मला कळत नाही की असं काय संकट माझ्यावर येणार आहे की मी एकटा हँडल नाही करू शकत. अहो पण मिसाची परीक्षा का घ्यायची आहे? हे सावली, मग काय असंच घाबरून राहायचं का? अरे नाही सारंग, मी तुला घाबरून राहा असं कुठं म्हणतोय. फक्त मी जे काही सांगतोय तेवढं फक्त पाळ. जिकडे जाशील तिकडे फक्त सावलीला सोबत घेऊन जा, बस इतकंच. जगन्नाथजी, माझा खरंच या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये. म्हणजे ना असं ते मला असं बांधून ठेवल्यासारखं वाटतं. सारंग सर, ऐका ना त्यांचं. हे बघा, माझं कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही, मला झोप लागणार नाही, प्लीज. हे बघा जगन्नाथजी, मी जेव्हा घरात असेल तेव्हा सावलीला राहू दे माझ्यासोबत. मला पण आवडेलच, पण कॉर्पोरेट मीटिंग्सला मी सावलीला नाही घेऊन जाऊ शकत. खरंच खूप ऑड वाटेल ते. हे बघ सारंग, मी तुला फक्त विनंती करू शकतो, ट्राय कर. प्लीज सारंग सर. बघतो मी. शिवानी कारखानीस आज जेव्हा जमेल तेव्हा ऑफिसला भेटायला ये. अर्जंट काम आहे.